सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी स्वतःच्या फायद्यासाठी म्हाडाच्या आरक्षित भूखंडावर सभागृह आणि व्यावसायिक संकुल बांधणाऱ्या शिंदे गटाचे आमदार मुंडे कुडाळकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने चांगला दणका दिला. काय सांगा? खरं तर गेल्या 3.5 वर्षामध्ये शिंदे सरकारच्या माध्यमातून जी अनधिकृत कामं झालेली आहेत त्या कामाची चौकशी खरं तर सगळीकडेच झाली पाहिजे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये भाजप आणि शिंदे सेनेच्या आमदारांनी शासकीय निधीचा अनेक गैरवापर केलेला आहे. अनेक ठिकाणी भूखंड लादलेले आहेत. आपण बघितलं की अनेक प्रकरणं बाहेर येत आहेत. परंतु ही शासनानेच खरं तर सगळ्याच प्रकरणांची चौकशी केली पाहिजे. तरच या अशा जे शासकीय निधीचा गैरवापर करतात त्यांना आळा बसेल. सातारा ड्रग्ज प्रकरणी अंधारे यांनी शिंदे यांच्या भावावर आरोप केले की पोलिसांनी प्रेस नोट काढत राजकीय संबंध नसल्याचे सांगितले. तसेच शिंदेच्या भावाने आरोप नाकारला. खरं तर या संदर्भात पोलिसांनी चौकशी केली पाहिजे आणि पोलीस चौकशी केल्यानंतर पोलिसांनी प्रेस नोट काढण्यापेक्षा पोलिसांनी जे आरोप पकडले ते कोणाशी संबंधित आहे याची पोलिसांनी माहिती घेतली पाहिजे आणि मग नंतर दिली पाहिजे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या दिल्ली दौरा करण्याचा अंधारात ठेवून मंत्रिपदासाठी प्रयत्न करतायत का? नाही, खरं तर आज आपण बघितलं असाल की उद्धवजी सातत्याने सांगत राहिले की जे अजित पवारांचं राष्ट्रवादी आहे किंवा शिंदेंची शिवसेना आहे हे दोन्ही पक्ष हे भाजपच चालवत आहेत आणि म्हणून कुठलेही निर्णय घ्यायचे असेल तर त्यांना भारतीय जनता पार्टीच्या निर्णयाची संमती घ्यावी लागते. आणि त्यामुळे आता अनेक आमदार अनेक मंत्री हे आता डायरेक्ट अमित शहांशी किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्कात असतात आणि त्यानंतरच त्यांना पदं मिळतात किंवा काही निर्णय होतात. आणि त्यामुळे आता हे दोन्ही पक्ष फक्त नावापुरते पक्ष आहेत. फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडायची म्हणून हे पक्ष स्थापन केले आहेत. परंतु हे सगळे निर्णय हे भारतीय जनता पार्टी घेते हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये किंवा त्यांच्या जाणाऱ्यांमध्ये काय तर नवीन काय राहिलं नाही. सातव यांच्या भाजपमध्ये पक्षप्रवेश झाल्यास काँग्रेस विरोधी पक्षनेता म्हणजे विधान पक्षाच्या विरोधी पक्षांनी धोक्यात दिला असं आपला दावा. खरं तर आपण बघित असाल की विरोधी पक्षनेते आता शिवसेनेने विधानसभेमध्ये दावा केलेला आहे, काँग्रेसने विधान परिषद दावा केलेला आहे. परंतु ही विरोधी पक्षनेतेच देत नाहीत आणि त्यामुळे मला वाटत नाही की शिवसेना 2 विरोधी पक्षावर दावा करेल. आमच्या महाविकास आघाडीमध्ये समन्वय आहे परंतु सरकारला विरोधी पक्ष नेता द्यायचंच नसेल म्हणूनही अशा काही खेळी करतात. परंतु तुम्हाला जर सातत्याने चांगला विरोधी पक्ष पाहिजे असेल, तुम्ही जर चांगलं काम करताय तर विरोधी पक्षाची तुम्हाला एवढी भीती का? त्यामुळे विरोधी पक्षनेते न देण्याची भूमिका ही भाजपची आहे आणि ती शेवटपर्यंत राहील असं मला तरी वाटतं. माणिकराव कोकाटे यांना शासकीय कोट्यातील स्वदेशिका बळकावल्याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली. कसं बघता याकडे? खरं तर गेल्या वेळी जर त्यांना शिक्षा झाली त्यावेळी त्यांचं मंत्रिपद काढलं पाहिजे होतं किंवा कृषी मंत्री म्हणून त्यांनी जो कार्यभार घेतला तो महाराष्ट्र, त्यामुळे त्यांनी त्यावेळीच खरं राजीनामा दिला पाहिजे होता. आता सत्र न्यायालयाने त्यांना शिक्षा दिली म्हणून आता राजीनामा घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.